हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कबीरने इशिताला आधीच आपल्या गाडीत बसवलं होतं. बॉडीगार्ड्सही आपापल्या गाड्यांमध्ये बसले होते. कबीरच्या गाडीतला ड्रायव्हर इंजिन सुरू करून तेथून निघाला. इशिता मात्र शांतपणे एका जागी बसून होती. तिच्या डोळ्यात ना अश्रू होते ना चेहऱ्यावर हसू. जणू काही थोड्याच वेळापूर्वी तिच्यावर आरोप झालेच नव्हते. शेवटी कबीरला शांत राहावे ना, त्याने इशिताचा हात धरून तिला जवळ ओढत विचारलं, मी जाणून घेऊ शकतो का, तू नेमकं तुझ्या घरात काय करायला गेली होतीस? अनयाने मला सांगितलं की तुझ्या घरच्यांनी तुला आधीच हकलवून दिलं होतं. मग परत तिथे जाण्याची काय गरज होती? तुला माहिती आहे की तुझं कुटुंब तुला आवडत नाही. तरीही तू स्वतःची नाचक्की करून घेतलीस. तुझ्यामुळे माझी देखील बदनामी झाली. योग्य वेळी मी तिथे पोहोचलो नसतो तर काय झालं असतं सांगता येत नाही. कबीरच्या शब्दांनी घाबरून इशिता हळू आवाजात म्हणाली, मी स्वतःहून तिथे गेले नव्हते. ते तर अंगद. हे बोलताच ती शांत झाली. कबीरने तिच्या तोंडून अंगदचं नाव ऐकताच त्याच्या डोळ्यात चीड चमकली. त्याने इशिताचा हात सोडून पुन्हा विचारलं, अंगद काय? इशिता पुढे सांगू लागली, कॉलेजनंतर मी मॉलमध्ये गेले होते. काही वस्तू घ्यायच्या होत्या. परत येताना ना टॅक्सी मिळाली ना ऑटो. खूप वेळ थांबले पण काही उपयोग झाला नाही. तेव्हाच अंगदजी आले. त्यांनी सांगितलं की ते मला घरापर्यंत सोडून देतील. मी नकार दिला नाही, कारण खरंच मी खूप वेळापासून थांबून होते. मला वाटलं अंगदजींना माहिती असेल की मी तुमच्या घरी राहते, पण त्यांनी मला माझ्याच घरी सोडलं. मी नीट समजून घेईपर्यंत ते निघून गेले होते आणि मी बाहेर पडत असतानाच अखिलेश मला आत घेऊन गेला. आणि त्यानंतर हे ऐकून कबीर संतापाने मुठी आवळत पुटपुटला. एकीकडे हा सोहेल आणि दुसरीकडे अंगद. दोघांनाही हीच मुलगी सापडली का? आणि ही मुलगी काय जादू करते कोण जाणे, पण हे राक्षस तिच्या पुढे अगदी सौम्य होतात. कबीर काहीतरी म्हणताना पाहून इशिता विचारते, आपण काही बोललात का? कबीरने खोल श्वास घेत उत्तर दिलं, नाही. जर तुला काही ऐकू आलं नसेल तर समजून घे. मी काही बोललो नाही. पण मला सांग, जेव्हा तू तुझ्या घरात गेलीस तेव्हा तुझं बोलणं का बंद झालं होतं? माझ्यासमोर तर एवढं बोलतेस की मला बोलायलाही संधी मिळत नाही. आणि आज मात्र जणू तुझ्या ओठांवर कोणी फेविकॉल लावला होता असं वाटत होतं. कबीरच्या प्रश्नांवर इशिता डोळे खाली घालत म्हणाली, मी बोलले नाही कारण चाचाजी तिथे होते. त्यांची यात काही चूक नाही. त्यांनी मला नेहमी मुलीसारखं प्रेम दिलं. पण ज्या दिवशी मला घराबाहेर काढलं त्या दिवशी चाचीने चाचाजींना माझ्या विरुद्ध वळवलं. पुरावे पाहून त्यांनाही मी चुकीची वाटले आणि त्यांनी मला घर सोडायला लावलं. मी या कुटुंबासोबत खूप काळ राहिले. तरीही चाचाजींनी माझं शिक्षण थांबवलं नाही. हवं तर ते तेव्हाच थांबवू शकले असते, पण त्यांनी तसं केलं नाही. आणि आज जर मी पुन्हा स्वतःला योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला असता तर त्यांनी माझं काही ऐकलं नसतं. महिनाभरापूर्वी मी सांगितलं होतं की मी चोरी केली नाही, पण कुणीच माझ्यावर विश्वास ठेवला नाही. हे ऐकून कबीर तिरस्काराने म्हणाला, तू खरंच मोठी भित्री आहेस. तुझ्या जागी मी असतो तर आत्तापर्यंत त्यांना धडा शिकवला असता. माझ्यासमोर कुणाची बोलायची हिंमत होत नाही. तू माझी बायको आहेस. तुलाही माझ्यासारखं व्हायला लागेल, नाही तर लोक तुला जिवंत खातील आणि तुला समजणारही नाही. खूपच निरागस होऊ नकोस. लोक तुझा गैरफायदा घेतील. खरं तर कधीकधी मला वाटतं लोक तुझा फायदा घेतात की तूच तुझ्या निरागस चेहऱ्याने लोकांना फसवतेस. तुझ्या भूतकाळात काय झालं ते मला माहीत नाही, पण तुझ्या चाचीनं तुझ्यावर चोरीचा आरोप केला. ते ऐकून मला वाटतं
चोरी तूच केली होतीस, नाहीतर तुला इतक्या सहज घराबाहेर कसं काढलं असतं. आणि नंतर इकडे कबीरच्या शब्दांनी इशिता खोल श्वास घेत म्हणाली, हो, तुम्ही बरोबर म्हणताय. चोरी मीच केली. जर तुम्हाला असं वाटत होतं तर तिथे येऊन सर्वांसमोर मला पत्नी म्हणून स्वीकारायची काय गरज होती? सर्वांना का सांगितलं की मी चोर नाही? का सांगितलं की कुणीही माझ्यावर खोटा आरोप करू नये? इशिता कबीरला जाब विचारत असते. त्या सर्वांना सांगूनही आज तुम्हीच माझ्यावर आरोप करताय. मला माहीत आहे तुम्ही मनाने चांगले आहात, फक्त दाखवत नाही. काही हरकत नाही, तुम्ही जसे आहात तसेच राहा. पण एक गोष्ट, माझ्या कुटुंबापासून दूर राहा. त्यांना काही झालं तर मी सहन करू शकणार नाही. माझ्याशी ते जे काही करतायत ते मला मान्य आहे, पण तुम्ही त्यांच्याजवळ जाणार नाही. इशिता कबीरला म्हणते. हे ऐकताच कबीरने दात किटत संतापाने म्हटलं. आणि त्यानंतर इकडे मला काही शौक नाही तुझ्या घराजवळ जाण्याचा. तुला काय वाटलं मी स्वतःच्या इच्छेने तुला वाचवायला गेलो होतो? मॉमचा फोन आला होता, तू घरी परतली नाहीस म्हणून मी माणसांना विचारलं तर समजलं की तू तुझ्या घरात गेली आहेस. त्यामुळे मला जबरदस्ती तिथे यावं लागलं. ते लक्षात ठेव, ही शेवटची वेळ होती. पुढे मी तुझ्या घराकडे पाहणारही नाही. खरं तर मला तुलाही पाहायचं नाही, पण मजबुरी आहे. म्हणून रोज तुझं तोंड पाहावं लागतंय. सकाळी सकाळी तुझा चेहरा पाहिला की माझा दिवस खराब होतो, हे माहीत आहे का तुला? आणि त्यानंतर इकडे असं म्हणत कबीरने ड्रायव्हरकडे रागाने बघत ओरडलं. आणि त्याचनंतर गाडीची स्पीड वाढव, नाहीतर मी तुला धक्के मारून बाजूला करून स्वतः बसतो. कबीरचे शब्द ऐकून ड्रायव्हर घाबरला. घाम पुसत लगेच गाडीचा स्पीड वाढवला आणि इशिता मात्र कबीरकडे रागाने पाहून शांतपणे खिडकीबाहेर बघत राहिली. रात्रीचा वेळ होता. इकडे अनया आणि इशिता हॉलमध्ये बसलेल्या होत्या. इशिताच्या चेहऱ्यावर उदासी स्पष्ट दिसत होती. ते पाहून अनया शांतता तोडत विचारते, शेवटी तुला झालं तरी काय आहे? घरात आल्यापासून तुझ्या चेहऱ्यावर फक्त उदासीच दिसते आहे. मी तुला किती प्रश्न विचारले, पण तू नीट उत्तर न देता फक्त हो नाही मध्ये मान हलवतेस. आपल्या मैत्रिणीला सांगणार नाहीस का? अनयाच्या प्रश्नावर इशिता खोल श्वास घेऊन म्हणाली. आणि त्यानंतर इकडे काही झालेलं नाहीये, फक्त अचानक माझ्या कुटुंबाची आठवण आली. आज मी चुकून माझ्या घरी गेले होते. तुला तर माहितीच आहे माझ्यावर कशा प्रकारचे खोटे आरोप केले जात आहेत. आज पुन्हा तसंच झालं. त्यांना अजूनही वाटतं की दागिने मीच चोरले, पण खरं तसं नाही. मला माहिती आहे दागिने कोणी चोरले, पण जरी मी सांगितलं तरी ते माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. हे ऐकताच अनया रागाने मुठी घट्ट आवळून म्हणाली, हे सगळं फक्त राखीमुळे होत आहे. दागिने तिने चोरले आणि दोष तुझ्यावर ढकलला आहे. ती मुलगी खूपच निकृष्ट आहे, कधीच सुधारू शकणार नाही. माझं मन तर म्हणतं आत्ताच तुझ्या घरी जाऊन तिचं खरं रूप सगळ्यांना दाखवावं. अनयाच्या बोलण्यावर इशिता शांतपणे म्हणाली, नाही अनया, असं अजिबात करू नकोस. उगीच माझ्यासोबत तुलाही लोक चुकीचं समजतील आणि मी नाही इच्छित की माझ्यामुळे तुला काही त्रास व्हावा. राखीने चोरी करून माझ्यावर दोष दिला तरी मला ठाऊक आहे की मी काही चुकीचं केलेलं नाही. तेव्हा अनया तिचा हात धरून म्हणाली, इशिता, मला माहिती आहे तू खूप चांगली आहेस. तू कधीच चुकीचं करू शकत नाहीस, पण तू किती दिवस असंच सहन करत राहणार? एक दिवस तुला स्वतःसाठी उभं राहावंच लागेल. लोक तुझ्यावर खोटे आरोप करत आहेत आणि तू शांतपणे सगळं सहन करते आहेस. असं झालं तर ही निर्दयी दुनिया तुला गिळून टाकेल.
इथे सरळ माणूस राहू शकत नाही. लहानपणी मलाही चांगलं राहायचं खूप वेड होतं. पण मग कबीर दादाने मला सांगितलं होतं की जिथपर्यंत तू फक्त चांगली बनून राहशील तिथपर्यंत लोक फक्त तुझा फायदा कसा घ्यायचा याचा विचार करतील. आता सुद्धा तू राखीची मदत करते आहेस आणि ती पुन्हा पुन्हा त्याचाच गैरफायदा घेते आहे. तिला माहिती आहे की चूक तिची आहे तरीसुद्धा तुझ्यावर आरोप करते, तुला इजा करण्याचा प्रयत्न करते, कॉलेजमध्ये बदनामी करते आणि हे सगळं माहिती असूनही तू गप्प राहतेस. अनयाच्या बोलण्यावर इशिता हलक्याने हसत म्हणाली, मी तुझं म्हणणं समजू शकते, पण माझ्यात एवढं धैर्यच नाही की मी स्वतःसाठी लढू शकू. मात्र जर तुला काही झालं तर मी कोणासमोरही उभी राहीन. तुला वाचवण्यासाठी लढेन. पण स्वतःसाठी उभं राहायचं म्हटलं की वाटतं मी हरून जाईन. तू माझ्यासोबत आहेस एवढं पुरेसं आहे. मला फक्त एवढंच हवंय की जे माझ्यावर खरं प्रेम करतायत ते मला कधी सोडून जाऊ नयेत. आई बाबा गेल्यानंतर तू एकटीच आहेस जिने मला आपलं मानलं आणि मग तुझ्यामुळेच मला एक नवीन कुटुंब मिळालं जे मला खूप प्रेम करतं. इशिताच्या शब्दांवर अनया हलकी हसली. तेव्हाच तिचा फोन वाजला. स्क्रीनवर मयंकचा कॉल दिसत होता. फोन पाहून अनया म्हणाली, तू इथेच थांब, मी थोड्या वेळात येते. असं सांगून ती फोन घेऊन बाहेर निघून गेली. आणि त्यानंतर इकडे इशिताने पाहिलं की अनया गेली आहे. तिने आपलं आणलेलं सामान किचनमध्ये नेलं आणि स्वतःच्या हाताने मुलांसाठी त्यांचा आवडता केक बनवायला सुरुवात केली. त्याचसोबत ती त्यांच्यासाठी चॉकलेटही बनवत होती. आणि त्याचनंतर त्याचवेळी कबीर बागेत ॲलेक्ससोबत बोलत होता. त्याला ॲलेक्सला एक जबाबदारी द्यायची होती. ॲलेक्स कबीरचे बोलणे मान हलवून ऐकत होता. ते पाहून कबीरने डोळे अर्धे मिटून कडक आवाजात सांगितलं, मी तुला जे सांगितले त्याकडे नीट लक्ष दे. कोणतीही चूक होऊ नये. कारण मी पाहतोय ज्या दिवसापासून तुझी नजर इशितावर गेली आहे त्या दिवसापासून तू कामाकडे लक्ष देत नाहीस. इथून जाण्याची हिंमतही करत नाहीस. जर यावेळी काही चूक झाली तर तुला तुझ्या जंगलात सोडून ते जंगल कायमचं बंद करून टाकेन. मग तुला इथे परत यायला कधीच मिळणार नाही. आणि त्याचनंतर कबीरचे बोलणे ऐकून ॲलेक्सचा चेहरा उतरला. त्याच्या मनात स्पष्ट होतं की त्याला इशिता आवडते आणि तो तिच्यापासून दूर राहू इच्छित नाही. पण इतक्यात त्याला काहीतरी छान सुगंध आला. त्या सुगंधामुळे तो कबीरला तिथेच सोडून शांतपणे घराच्या आत गेला. कबीरने पाहिलं की ॲलेक्स त्याला तिथेच सोडून आत जात आहे. तेव्हा त्याचे डोळे पुन्हा संशयाने लहान झाले. पुढच्या क्षणी त्याने लगेच इकडे ॲलेक्स मागे मागे गेला. आणि त्याचनंतर ॲलेक्स सुगंधाचा मागोवा घेत स्वयंपाकघरात पोहोचला. तिथे त्याने इशिता काम करताना पाहिलं. ती चॉकलेट बनवून फ्रीजमध्ये ठेवत होती. इतक्यात तिचा केकही तयार झाला होता. जेव्हा इशिता केक फ्रीजमध्ये ठेवायला निघाली तेव्हा तिची नजर ॲलेक्सवर पडली. अचानक समोर ॲलेक्सला पाहून ती क्षणभर दचकल्यासारखी झाली. पण त्याच्या चेहऱ्यावरची निरागस स्मितरेषा पाहून तिने केक टेबलावर ठेवला आणि त्याच्याजवळ बसत हसत विचारलं, इथे काय करत आहात तुम्ही? इशिताच्या शब्दांवर ॲलेक्सने मान केककडे वळवली. जणू सांगत होता की सुगंधाने त्याला इथे आणले. हे पाहून इशिता हसत म्हणाली, माझा वाढदिवस उद्या आहे. उद्या तुला माझ्या हातचा केक नक्की खाऊ घालणार होते, पण आज तू स्वतः आलास तर मग आत्ताच तुला खाऊ घालते. असं म्हणून इशिताने छोट्या भांड्यात केक काढला आणि खाली ठेवत ॲलेक्सकडे दिला. ॲलेक्स खूप आनंदी झाला. त्याला हे जाणवून आणखी खूप छान वाटलं.
इशिताच्या हातचा पहिला तुकडा त्यालाच मिळतो आहे. त्याने वेळ न घालवता संपूर्ण केक चटावला आणि त्यानंतर हे पाहून इशिता हसत म्हणाली, बहुतेक तुला माझ्या हातचा केक खूप आवडला. बरं मग थोडा संयम ठेव. उद्या माझा वाढदिवस लागल्याबरोबर तुला भरपूर केक बनवून देईन. कारण हे सगळं केक मी त्या मुलांसाठी बनवले आहेत, ज्यांना नेहमी पोटभर जेवायला मिळत नाही. माझ्या वाढदिवसादिवशी मी नेहमी स्वतःच्या हातचा केक त्यांच्यासाठी घेऊन जाते. म्हणून तुला थोडा वेळ थांबावं लागेल, पण नंतर तुला खूप सारा केक मिळेल. आता मात्र मला हा केक फ्रीजमध्ये ठेवायला हवा. आणि त्यानंतर असं म्हणत तिने हळूहळू सगळे केक्स फ्रीजमध्ये ठेवले. काम पूर्ण झाल्यावर ती अलेक्सकडे पाहून म्हणाली, तुला अजून भूक लागली असेल तर मी काहीतरी करून देऊ शकते. नाहीतर तुला हवं असेल तर गार्डनमध्ये घेऊन जाऊ शकते. हे ऐकून अलेक्सने मुलांसारखा मान हलवला. ते पाहून इशिता हसतच त्याच्याशी बोलत स्वयंपाकघरातून बाहेर गेली. दरम्यान कबीर अलेक्सचा पाठलाग करत स्वयंपाकघरापर्यंत आला होता. तिथे थांबून त्याने इशिता आणि अलेक्सचा संवाद ऐकला. इशिता अलेक्ससोबत बाहेर निघताना पाहून तो लगेचच हॉलमध्ये गेला आणि सोफ्यावर शांत बसला. त्याच्या डोक्यात इशिताचे शब्द घोळत होते. एवढ्यात अनया धावत हॉलमध्ये आली, पण तिथे इशिताऐवजी कबीर बसलेला पाहून ती चकित झाली. ती त्याच्याजवळ येऊन म्हणाली, भाऊ, इशिता कुठे आहे? थोड्याच वेळापूर्वी तर इथेच बसली होती. अनयाच्या प्रश्नावर कबीरने फक्त एक कटाक्ष तिच्याकडे टाकला आणि गार्डनकडे इशारा केला. हे पाहून अनया हसतच गार्डनकडे गेली. दरम्यान दुसऱ्या बाजूला सोहेल स्वतःच्या हाताने केक बनवत होता. त्याचा पर्सनल असिस्टंटही त्याला मदत करत होता. पण असिस्टंटने पाहिलं की सोहेल काम करताना विचारात हरवला आहे, म्हणून त्याने हात हलवत विचारलं, सर, कुठे हरवले आहात? घरी आल्यापासून सतत विचारातच दिसता. कामाकडे लक्ष नाही आणि आता केक बनवतानाही मन दुसरीकडे आहे. असं झालं तर केक खराब होईल. मग आपल्या बहिणीचा वाढदिवस कसा साजरा करू? असिस्टंटचे बोलणे ऐकून सोहेल विचारातून बाहेर आला. त्याची नजर केककडे गेली. मग तो म्हणाला, मी तुला सांगितलं होतं ना, मला इशिताची सगळी माहिती हवी आहे, पण तू अजून काहीच आणलं नाहीस. ती चुलत काकांच्या घरी राहत होती, पण आता कुठे राहते? तिचं पूर्ण नाव काय आहे? तिच्या लहानपणीचे फोटो कुठे आहेत? अजूनपर्यंत तू मला हे का आणून दिलं नाहीस? आणि त्यानंतर इकडे. हे ऐकून असिस्टंट गोंधळला आणि म्हणाला, सर, माझ्या परीने मी जितकं शक्य होतं तितकं शोधलं आहे. मला फक्त एवढंच कळलं की इशिता मॅडम आधी कुठे राहत होती आणि आता कोणत्या कॉलेजमध्ये शिकते. फक्त एवढंच कळालं आहे. तो कुठे आहे हे आम्हाला अजूनही समजू शकलेलं नाही. इतकंच नव्हे तर अशी ही बातमी ऐकायला आली होती की इशिता मॅडम आणि अंगद यांच्यामध्ये काहीतरी नातं आहे. कारण काही काळांपूर्वी त्यांचे फोटो व्हायरल झाले होते. पण काही लोकांचं म्हणणं आहे की ते दोघं एकमेकांना अजिबात ओळखतही नव्हते. कुणीतरी मुद्दाम तो फोटो व्हायरल केला आणि काहींचं म्हणणं आहे की इशिता मुद्दाम अंगदच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती. आत्तापर्यंत मला एवढीच माहिती मिळाली आहे. इशिताचं कुटुंब कोण आहे, ती कुठे राहते, काय करते, या सगळ्या गोष्टींबद्दल मला काही शोध लागलेला नाही. असं वाटतंय जणू कुणीतरी इशिताची सगळी माहिती खासगी ठेवली आहे. कुणीतरी आहे जो तिच्याबद्दल काहीही बाहेर येऊ देत नाही.
म्हणजेच इशिताच्या मागे एखादा ताकदवान व्यक्तीचा हात आहे. असिस्टंटचं बोलणं ऐकून सोहेल डोळे बारीक करत म्हणाला, ताकदवान व्यक्ती? म्हणजे इशिता काही साधी मुलगी नाही. ती नक्कीच एखाद्या अशा व्यक्तीला ओळखते ज्याच्याकडे सत्ता आहे. कारण एखाद्या सामान्य माणसाची माहिती तर आपल्याला 2 मिनिटात मिळते, पण इशिताबद्दल काहीच मिळत नाही. ती जशी साधी राहते त्यावरून मला अजूनच संशय येतो. सोहेलचं बोलणं ऐकून असिस्टंट चेहरा वाकवून म्हणाला, पण सर, एखाद्याचा वाढदिवस जुळला म्हणून ती तुमची बहीण ठरेल असं नाही. तुम्ही विनाकारण मेंदू खाऊन टाकत आहात. ती एक साधी मुलगी आहे. तुमची तिची फक्त 2दा भेट झाली आणि कदाचित त्या 2 भेटीतच तुम्हाला ती आवडली असेल, पण म्हणूनच ती तुमची बहीण आहे असं थोडंच आहे. तुम्ही व्यर्थ एवढा विचार करताय. तुम्ही तुमच्या खऱ्या बहिणीच्या वाढदिवसावर लक्ष द्यायला हवं. आपल्या असिस्टंटचं बोलणं ऐकून सोहेलने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, मी कधी म्हटलं की मला तिला पाहून माझ्या बहिणीची आठवण आली? माझ्या बहिणीसारखी दुसरी कोणीच नाही. जरी ती माझ्याबरोबर नसली तरी याचा अर्थ मी तिची जागा कोणाला देईन असं नाही. मी तुला इशिताबद्दल शोध घेण्यास सांगितलं कारण मला वाटतं तिचा संबंध कबीर खन्नाशी आहे. माझी गाडी खराब झाली होती त्या दिवशी मी स्वतः पाहिलं की कबीर खन्नाची बहीण इशितासोबत जात होती. मला फक्त हे समजून घ्यायचे की शेवटी कबीर खन्ना आणि इशिताचा काय संबंध आहे. आणि त्यानंतर इकडे सोहेलचं बोलणं ऐकून असिस्टंट आश्चर्याने म्हणाला, मग हे तुम्ही आधी का नाही सांगितलं? तुम्ही सांगितलं असतं तर मी वेगळ्याच पद्धतीने शोध घेतला असता. आपल्या असिस्टंटचं बोलणं ऐकून सोहेल केक फ्रीजमध्ये ठेवत म्हणाला, कबीर खन्नाबद्दल शोध घेणं म्हणजे काही चहा प्यायल्यावर बिस्किट बुडवण्यासारखं काम नाही. जर कबीर खन्नाला किंचितसुद्धा कल्पना आली की तू त्याच्या घराची चौकशी करतोयस तर तुला मार्गातून हटवायला 1 सेकंदही लावणार नाही. आणि मी विचार केला की तू माझा असिस्टंट आहेस म्हणून त्यावेळेस मी तुला मदत करीन. पण कदाचित मला तुझ्याबद्दल काही समजलंच नाही आणि तो आपलं काम पूर्ण करून निघून जाईल. म्हणून प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करावी लागते. आत्ता तरी मला इशिताबद्दलच जास्तीत जास्त माहिती हवी आहे. तुला जितकं सांगितलंय तेवढं करून दाखव. असं म्हणून सोहेल शांतपणे तिथून निघून गेला. हे पाहून त्याचा असिस्टंटही गप्पच तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी अनया तयार होऊन इशिताची वाट पाहत होती. खूप वेळ निघून गेला तरी इशिता आली नाही. मग ती जान्हवी खन्नाकडे पाहून म्हणाली, मॉम, इशिता कुठे आहे? मी किती वेळपासून तिची वाट पाहते पण ती अजून आलीच नाही. असं नाही ना, काल मी उशिरा आले म्हणून ती मुद्दाम आज उशिरा येते? अनयाचं बोलणं ऐकून जान्हवी खन्ना हलकेच हसून म्हणाली, नाही ग, इशिता असं कधीच करणार नाही. कदाचित उठायला उशीर झाला असेल. थोडं थांब, ती येईल. तुला माहितीयेच ना, ती कधीही कॉलेज बुडवत नाही. म्हणजेच ती नक्कीच तुझ्यासोबत कॉलेजला जाईल. आईचं बोलणं ऐकून अनया शांतपणे सोफ्यावर बसून इशिताची वाट पाहू लागली. 5 मिनिटं झाली तरी इशिता आली नाही. अनया उठायला लागली. तेवढ्यात तिला कबीर दिसला, जो तयार होऊन खाली येत होता. कबीरला पाहताच अनया धावत त्याच्याकडे गेली आणि दीर्घ श्वास घेत म्हणाली, भाऊ, काय इशिता अजून झोपली आहे का? तिला आठवत नाही का की आपल्याला कॉलेजला जायचं आहे? मी किती वेळापासून तिची वाट बघतीये
पण ती आलीच नाही. तुमची परवानगी असेल तर मी तुमच्या खोलीत जाऊन तिला पाहू का? अनयाचं बोलणं ऐकून कबीर डोळे बारीक करत म्हणाला, पहिली गोष्ट म्हणजे तू माझ्या खोलीत जाऊ शकत नाहीस, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुझी मैत्रीण माझ्या खोलीत नाही. खरं सांगायचं तर मी उठल्यापासून आत्तापर्यंत ती मला खोलीत एकदाही दिसली नाही, कबीर म्हणाला. कबीरचं बोलणं ऐकून अनया आश्चर्याने म्हणाली, हे तुम्ही काय बोलताय भाऊ? जर इशिता खोलीत नाही तर मग ती कुठे आहे? सकाळचे 9 वाजायला आले आहेत आणि अशा वेळेला तर कॉलेजला जायची वेळ झाली असते. तर मग इशिता नक्की गेली कुठे असेल ते पुढील भागात नक्कीच पाहायला मिळेल. त्यासाठी आपले या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.